मित्रांनो 2024 मध्ये सगळ्यात जास्त कुठल्या इंडस्ट्रीने प्रभावित केला असेल तर ती इंडस्ट्री म्हणजे आपली मल्याळम इंडस्ट्री। हां, केरळावाली मल्याळम इंडस्ट्री। आता त्या इंडस्ट्रीनं असे काही पिक्चर प्रोड्यूस केले 2024 मध्ये, आणि ते पण वेगवेगळ्या कॅटेगरीतले, फक्त एकाच नाही तर वेगवेगळ्या जॉनरचे, ज्याच्यामध्ये सस्पेन्स, मिस्ट्री, थ्रिलर, कॉमेडी, ड्रामा, हॉरर या सगळ्या कॅटेगरीतली त्यांनी जबरदस्त पिक्चर आपल्यासाठी घेऊन आले। या व्हिडिओमध्ये मी असेच काही 2024 मधले मल्याळम इंडस्ट्रीचे काही बेस्ट पिक्चर सांगणार आहे। ते बघितले नसतील तर तुम्ही अवश्य बघा। चला तर मग सगळ्यात आधी पहिला येतोय तो म्हणजे आटम, जो जानेवारीच्या 2024 मध्ये रिलीज झाला होता। तर आटम ही सिंपलची स्टोरी आहे बघा। ही एका थिएटर ग्रुपची स्टोरी आहे, म्हणजे एक ग्रुप आहे जो थिएटर म्हणजे ड्रामा करतोय। त्याच्यामध्ये 12 पुरुष असतात आणि एकच महिला असते। आता एके दिवशी काय होतंय की एका रात्री त्या ग्रुप ऑफ म्हणजे मेलमधला, पुरुषांमधला एक कोणतर तिची छेड काढतोय। आता तो नेमका छेड कोण काढतोय आणि त्याच्या मागचं कारण काय, ती मिस्ट्री काय, हेच सगळं सॉल्व करणारा हा पिक्चर आहे। पण हे जे सॉल्व करताना काही अशी सत्य आपल्या डोळ्यापुढे येतात की आपल्या पायाखालची जमीन सरकते आणि काही शॉकिंग फॅक्ट समोर येतात। त्याच्यानंतर याच्यामध्ये आवेशमचं नाव घेईन मी। आवेशमचं काही गाणं तर हिट झालंच। आता आवेशम याच्यामध्ये फहाद फाजिल होता बघा। फहाद फाजिलनं याच्यामध्ये डॉनची भूमिका केलेली आहे। जेव्हा एक डॉन कॉलेजच्या 3 मित्रांना भेटतो आणि ते भेटल्यानंतर त्या कॉलेजच्या मुलांना जे काय पाहिजे असतं ते हा डॉन प्रोव्हाइड करतो, पण त्याच्या बदल्यात त्याला जे काय पाहिजे असतं ते खरोखर मिळतं का नाही ते तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल। फहाद फाजिलचा वन ऑफ दी बेस्ट ॲक्टिंग असलेला पिक्चर असं मी म्हणेन। यातली ॲक्शन, ड्रामा, कोरिओग्राफी, म्युझिक सगळं काही टॉप नॉच होतं। त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन मंजुमल बॉयज। मंजुमल बॉयज हा एक सर्वायव्हर थ्रिलर कॅटेगरीतला पिक्चर आहे। स्टोरी सिंपल आहे। मित्रांचा एक ग्रुप आहे। काय करतात, एक दिवशी बाहेर फिरायला जायचं प्लॅन करतात, म्हणजेच काय ट्रॅकिंगला जायचं प्लॅन करतात, आणि अशा ठिकाणी जातात जिथं जाणं म्हणजे रिस्ट्रिक्टेड असतं, बंदी असते जायला, आणि तिथं जातात आणि तिथं गेल्यानंतर त्या ग्रुपमधला एक जण खाली जमिनीत पडतो। तिथं खाली एक गुहा टाईप असते, एका खड्ड्यात जाऊन आत पडतो। आता तिथं अशी अफवा असते की तिथं भूत आहे, तिथं गेलेला परत कधी कोण येत नाही। आता त्या आत पडलेल्याला वर आणण्याची ही जी स्टोरी आहे ना, ते खरोखर तुमचं हृदय असं काय म्हणतोय हेलकावणारा आणि डोळ्यातून अश्रू टपटप गाळणारा असा आहे। एकदा मी अवश्य रिकमेंड करेन मंजुमल बॉयज। बघितला नसेल तर अवश्य बघा। त्याच्यानंतर येतोय आपला द गोट लाईफ। आता द गोट लाईफ हा जो पिक्चर आहे ना, हा जी गल्फ कंट्रीमधली केरळामधली लोक जी गल्फ कंट्रीमध्ये कामाला जातात, जसं कुठलंही आपलं UAE असू दे, युनायटेड अरब एमिरेट्स असू दे, सौदी असू दे, ओमान असू दे, किंवा कुठल्याही या देशामध्ये कामाला जातात, तिथं जाताना किंवा तिथं गेल्यानंतर त्यांची हालत कशी होते, जी लाईफ ती इमॅजिन करून जातात तेच त्यांना मिळतं का नाही। आता याच्यामधला आपला हिरो जो आहे त्याचं सगळं काही सेट असतं, फक्त एका जॉबसाठी तो तिकडं दुबईला जाणार असतो। आता तिथं याची प्रेयसी वगैरे लग्न वगैरे ठरलेलं असतं आणि तो जातो तिथं, पण तिथं गेल्यानंतर त्याची जी काही स्वप्न असतात ना त्याच्यापेक्षा विपरीतच त्याच्याशी तिथं काहीतरी घडतं। आता ते काय घडतं आणि त्याच्यावर काय प्रसंग येतात ते जाणून घ्यायसाठी तुम्हाला द गोट लाईफ हा पिक्चर बघायला पाहिजे। त्याच्यानंतर आता तुम्हाला सांगेन बघा, जो आता लेटेस्ट आता आलेला मार्को। आता मार्कोमध्ये बघा तसं मल्याळम सिनेमा कंटेंट ओरिएंटेड असतो, स्टोरी असते, थ्रिल असतं, पण मार्को याच्यामध्ये हे सगळं काय नाही, फक्त एक बदला घेण्यासाठी 2 माणसं कुठल्या लेवलला जाऊन हाणामारी करू शकतात, आणि एका भारतीय पिक्चरमध्ये अशा लेवलचा मारकांड, खून कराबा, हाणामारी ही पहिल्यांदाच बघितली। यानंतर मल्याळममधले सुपरस्टार आपले मामुटी यांचाच समलैंगिक समस्यावरचा किंवा समलैंगिक विषयावरचा भाष्य करणारा एक काठल नावाचा पिक्चर आला होता। याच्यामध्ये स्टोरी दाखवलेली एक 45च्या वयातला माणूस। आता त्याचं लग्न आहे, त्याची बायको आहे, त्याला एक मुलगी पण आहे, पण नंतर असे काही किस्से आपल्यासमोर येतात की ज्याचं लग्न झालेलं असतंय ना, ती म्हणजे एवढ्या चांगल्या संसारानंतर 10-15 वर्षाच्या नंतर ती जी बायको असते त्याची ती डायव्होर्स फाईल करते। आता डायव्होर्स फाईल केल्यानंतर त्याच्यामागचं जे रिझन आपल्यासमोर येतं ते म्हणजे तिचा नवरा जो असतो तो समलैंगिक, म्हणजे त्याला स्त्रियांमध्ये इंटरेस्ट नसतो, त्याला पुरुषांमध्ये इंटरेस्ट असतो। आता हा जो विषय एवढा सिरियस विषय तो ज्या पद्धतीनं मांडला आहे, आणि ज्योतिका आहे त्याच्यामध्ये, ज्योतिका आणि मामुटी यांची ॲक्टिंग जबरदस्त। एकदा बघितला नसेल तर तुम्ही अवश्य बघा।